आता पुन्हा एकदा युद्धाच्या बातम्यांकडे वळूयात. एकीकडे युद्ध ऐन रंगात आलेलं असताना चीनी युद्ध सामग्रीची पुन्हा एकदा जगासमोर शोभा झाली. चीनी शस्त्रास्त्र, त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम पुन्हा एकदा कुचकामी असल्याचं जगाला दिसून आलं. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने तैनात केलेल्या चीनी एअर डिफेन्स सिस्टीमची हवा काढली होती. तर आता इराणमध्येही अमेरिका आणि इस्रायलने चीनी शस्त्रास्त्रांचा फुगा फोडलाय. इराणने 2025 मध्ये HQ-9B SAM एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केली होती. चीनने ही सिस्टीम 260 किलोमीटरवरील लक्ष्याचा भेद करेल अशी बतावणी केलेली होती. मात्र अमेरिका आणि इस्रायली क्षेपणास्त्रांची वाट ही सिस्टीम अडवू शकली नाही. या सिस्टीमची रडार यंत्रणा एवढी बेकार निघाली की अमेरिकेचं F-35 स्टिल्थ फायटर प्लेन तब्बल 50 नॉटिकल मैल इराणमध्ये आत घुसलं, तरी त्याचा पत्ताही या सिस्टीमला लागला नाही. आणि त्यामुळेच की काय, आज इराणची एअर डिफेन्स सिस्टीम इस्रायल उद्ध्वस्त करू शकला. आणखीन एक फॅक्ट सांगते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वर्षात 8 युद्ध थांबवले असा दावा केला होता आणि तो अवघ्या जगाने पाहिलेलाही आहे. पण त्यांनी या काळामध्ये 7 देशांवर बॉम्ब हल्लाही केला. ते देश कोणते आहेत तेही पाहूयात. नायजेरिया ऑपरेशन ख्रिसमस स्ट्राईक. 25 डिसेंबर 2025ला ख्रिसमसच्या दिवशी अमेरिकेनं हवाई हल्ला केला होता. नायजेरियातल्या सोकोटो राज्यातील दहशतवादी अड्ड्यांवरती हा हल्ला होता. आयसिसशी संबंध असलेल्या लकुरावा दहशतवादी गटातील अनेकांचा याच्यात खात्मा झाला. त्यानंतर दुसरा हल्ला सिरिया ऑपरेशन हॉकाय. ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिकेनं हा हल्ला केला होता. डिसेंबर 2025ला अमेरिकेनं इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवरती हवाई हल्ले केले. आयसिसचा खात्मा करण्यासाठी 2017 पासून अमेरिकन सैन्य सिरियामध्ये तैनात आहे. आजही सिरियामध्ये अमेरिकेचे 1000च्या जवळपास सैनिक आहेत. सोमालिया रेकॉर्ड 111 हल्ले केले. अमेरिकेने वर्षभर अल शबाब दहशतवादी स्थळांवरती हवाई हल्ले केले. गेल्या वर्षभरामध्ये अमेरिकेचे सोमालियावरती विक्रमी 199 हवाई हल्ले झालेले आहेत. इराक अल अनबार एअर स्ट्राईक. 13 मार्च 2025ला अमेरिकेने इराकच्या अल अनबारमध्ये हवाई हल्ला केला होता. आयसिसचा दुसरा प्रमुख अब्दुल्ला अबू हादिजा याचा याच्यात खात्मा झाला. येमेनमध्ये ऑपरेशन रफ रायडर. येमेनमधील बंडखोर हुती संघटनेच्या विरोधामध्ये अमेरिकेचे ड्रोन हल्ले झाले होते. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 9500 ठिकाणांवरती क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत. हुथींच्या विरोधामध्ये अमेरिकेच्या विक्रमी एअर स्ट्राईकमध्ये हुथी नेत्यांसह शेकडो बंडखोर सुद्धा मारले गेलेले आहेत. गेल्या वर्षी 6 मेला दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला. त्यामुळे येमेनमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं ऑपरेशन झालं. आणि व्हेनेझुएलाचं तर ऑपरेशन सदर्न स्पियर. येमेननंतर अमेरिकेने मोर्चा व्हेनेझुएलाकडे वळवला. सप्टेंबर 2025 मध्ये ही घडलेली घटना आहे. त्यामुळे ड्रग तस्करीचा आरोप करत व्हेनेझुएलावरती केलेली कारवाई तुमच्याही स्मरणात असेल. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले. जानेवारीमध्ये अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं. आणि यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. आपल्या सोबत आज आहेत